महानगरपालिका प्रशासनाने तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या आधुनिक मालमत्ता मोजणी यंत्राच्या वापरावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। भाजपचे नगरसेवक गणेश वानकर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्र देत या यंत्रसामग्रीबाबत सविस्तर माहिती मागवली आहे। सोलापूर महानगरपालिकेने शहरातील मिळकतींची मोजणी आणि मालमत्ता सर्वेक्षणासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक मशीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या मशीनचा योग्य आणि प्रभावी वापर होत आहे की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक गणेश वानकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती मागितली आहे। वानकर यांनी मशीनचे नाव, प्रकार आणि तांत्रिक तपशील, खरेदीसाठी झालेला एकूण खर्च व खरेदीची तारीख, मशीन कोणत्या कंपनीकडून आणि कोणत्या निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यात आली याची माहिती मागवली आहे। याशिवाय संबंधित मशीन सध्या नेमकी कुठे आहे, कोणत्या विभागात आणि कार्यालयात कार्यरत आहे, ती बंद अवस्थेत असल्यास त्यामागील कारण काय, तसेच ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे याबाबतही खुलासा करण्याची मागणी केली आहे। तसेच या मशीनद्वारे आतापर्यंत शहरातील किती मिळकतींचे मोजमाप करण्यात आले, मशीनच्या देखभाल दुरुस्ती आणि वार्षिक देखभाल करार अर्थात AMC संदर्भातील संपूर्ण माहितीही देण्याची मागणी वानकर यांनी केली आहे। सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेल्या महागड्या यंत्रसामग्रीचा योग्य वापर आणि पारदर्शकता राखली जाणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करत ही माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी महापालिका प्रशासनाकडे वानकर यांनी केली आहे।